नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, घर फिरलं की वासे फिरतात वगैरे अशी काहीतरी म्हण आहे. म्हणजे सगळंच विस्कटायला लागतं. ममता बॅनर्जीची अवस्था नेमकी तशी झालेली आहे. आणि त्या ममता बॅनर्जीची कशाला, आजवरच्या अनेक राजकीय घडामोडींमध्ये आपण एकछत्री, निरंकुश, मनमानी करणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांची अशी अवस्था होताना बघितलेली आहे. अगदी काँग्रेसपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपर्यंत ज्यावेळेला नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांची पर्वा नसते, अशा वेळेला तो पक्ष आणि त्याची संघटना टिकणं अवघड होऊन जातं. कारण नेत्यांचं ठीक आहे, नेते आपल्या उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेरच पडत नाही, त्यांना सामान्य लोक भेटत नसतात. शरद पवार कितीही अगदी महाराष्ट्राचा जाणता नेता आणि आपल्या तळहातासारखा महाराष्ट्र माहिती असलेले शरद पवार असं म्हटलं तरी सामान्य लोकांशी शरद पवारांच्या बड्या नेत्यांचा थेट संपर्क येत नसतो. नेता आणि सामान्य जनता यांना जोडणारा दुवा कार्यकर्ता असतो. आणि म्हणूनच कार्यकर्त्यांची काळजी नेत्याने नेहमी घ्यायची असते. आणि हे करताना कधीही आपल्या एखाद्या कृतीमुळे, आपल्या एखाद्या निर्णयामुळे सामान्य कार्यकर्त्याला, पक्षाच्या कार्यकर्त्याला जनतेमध्ये जाऊन मिसळणं अवघड होऊन जाईल. त्याला आपल्या परिसरामध्ये, आपल्या घराजवळ राहता येणार नाही, लोक त्याला टोचून बोलतील, अशी परिस्थिती येता कामा नये. परिवारामध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये त्या कार्यकर्त्याची छी-थू होणार नाही असं नेत्याने वागणं आवश्यक असतं. कारण तो कार्यकर्ता तुम्हाला मतदारापर्यंत, सामान्य माणसापर्यंत घेऊन जात असतो, तुमचं कौतुक सांगत असतो, तुमच्यासाठी मतं आणत असतो. आणि म्हणून नेत्याच्या प्रत्येक कृतीमध्ये, वक्तव्यामध्ये याचं भान असलं पाहिजे की आपण जे बोलतोय, आपण जे करतोय, त्यामुळे आपल्या कार्यकर्त्याला, आपल्या पाठीराख्याला त्याच्या जगण्यामध्ये अडचण होऊ नये. पण नेते जेव्हा सत्तेच्या आहारी जातात आणि अहंकारी होतात, तेव्हा त्यांना कार्यकर्ता, संघटना यांची पर्वा राहत नाही. आणि ते जी मनमानी करतात त्याची उत्तरं बिचारा सामान्य रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला द्यायला लागतात. आणि तरीही बिचारा कार्यकर्ता अनेकदा निष्ठेने नेत्याच्या पाठीशी उभा राहतो. पण त्याच्याही काही मर्यादा असतात, लक्ष्मण रेषा असतात. त्या जेव्हा ओलांडल्या जातात तेव्हा त्या कार्यकर्त्याला एक तर नेत्याची साथ सोडावी लागते, नाहीतर आपल्या परिवार परिसरातून पळून जावं लागतं. ममता बॅनर्जींची अवस्था नेमकी आज तशी झालेली आहे. 15 वर्ष एक खांबी नेतृत्व करताना त्यामध्ये ज्या प्रकारचा अहंकार ममता दिदीमध्ये भरलेला होता, त्यामुळे त्यांना आपल्या नावावर मतं मिळतात, कार्यकर्त्यांची महत्ता काही नाही अशी धारणा झाली. आणि त्यामुळेच अगदी 4 मे पर्यंत ज्या प्रकारे ममता दिदी वागल्या, त्यामुळे आज त्यांच्याच पाठीराख्यांना, कार्यकर्त्यांना घरातून बाहेर पडणं, चार चौघात मिसळणं, उजळ माथ्याने वावरणं अशक्य झालेलं आहे. ममता दिदी दडी मारून बसलेले आहेत. जसे उद्धव ठाकरे मातोश्रीमधून बाहेर पडत नाहीत, तशा ममता दिदी गेले 2 आठवडे घरातून बाहेर पडलेले नाहीत. पण सामान्य कार्यकर्त्याने काय करायचं, हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय की 4 मे रोजी बंगाल विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर, सरकार स्थापन झाल्यानंतर, जेव्हा पहिल्यांदा विधानसभेचं अधिवेशन सुरू झाले, नव्या विधानसभेचं अधिवेशन सुरू झाले, त्यामध्ये विरोधी पक्षात बसलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पक्षाच्या भूमिका ममता दिदींनी आपल्या घरी बोलवून ठरवून दिल्या.
80 आमदार ममता दिदीचे निवडून आलेत, अगदी इतकं सगळं पराभव झाला, तरीही जे 80 आमदार निवडून आलेत त्यातले 10-12 आमदार ममता दिदींनी आपल्या घरी बोलवलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीला सरळ सरळ गैरहजर राहिले आणि त्याच्यावरून बऱ्याच गोष्टी उलट सुलट सुरू झाल्या की ममता दिदींचा पक्ष फुटणार वगैरे वगैरे. 40 आमदार फुटायच्या परिस्थितीत आहेत वगैरे वगैरे, हे अफवांचं पीक नेहमी येत असतं. मी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. पण जे काय आत्ता पक्षाचं नुकसान झालंय, निवडणुकीमध्ये जवळपास 150च्या आसपास जागा तृणमूल काँग्रेसने गमावल्या, तर त्या ममता दिदीमुळे गमावल्या, ही धारणा आहे. ही धारणा आहे. आणि अशा वेळेला तुम्ही परत राहिलेल्या आमदारांना चुचकारणं, सांभाळून घेणं आणि पक्षाची नव्याने बांधणी करणं, संघटना उभी करणं अगत्याचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही विरोधी पक्षात असता तेव्हा रस्त्यावर उतरून, मैदानात उतरून तुम्हाला पक्षाची उभारणी करावी लागते. सत्तेच्या उभेला वळचणीला बसून पक्ष चालवणं वेगळं असतं आणि संघर्षातून पक्ष उभा करणं वेगळं असतं. ममता दिदींचं कौतुक सांगतात, शी इज स्ट्रीट फायटर. ती सुखासुखी पराभव मान्य करून मान खाली घालून बसणार नाही. पण कुठे आहे ती स्ट्रीट फायटर? आपल्या घरी वरिष्ठ नेत्यांच्या, खासदारांच्या आणि आमदारांच्या बैठका ममता दिदींनी बोलवल्या भवानीपुरात आणि जे काय आदेश दिले होते त्यानुसार जी बुलडोजर कारवाई अनेक ठिकाणी चालू आहे, हावडा स्टेशन बाहेरची सगळं अतिक्रमण हटवून टाकलं. अशा वेळेला SIR आणि काय मतदारांचे हक्क आणि काय काय सगळे आतापर्यंत ज्या तक्रारी ममता दिदींनी केलेत त्याच्या निषेधार्थ विधान भवनाच्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी धरणं धरण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. हे असे कार्यक्रम संघटित पातळीवर होत असतात तेव्हा पक्षाची त्यातून ताकद दाखवायची असते. आम्ही निवडणुकीत हरलो असो, पण आमची संघटना आणि पक्ष आजही मजबूत आहे हे दाखवण्यासाठीच अशा स्वरूपाची धरणी, निदर्शनं केली जात असतात. पण गंमत बघा, निवडणुकीचे निकाल लागून सत्तांतर घडले आणि नवं सरकार आले, त्याच्या निषेधार्थ विधान भवनातच, विधान भवनाच्या परिसरामध्ये जे धरण्याचा कार्यक्रम तृणमूल काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये अवघे 35 आमदार तृणमूल काँग्रेसचे हजेरी लावत होते, घोषणा देत होते वगैरे वगैरे, प्लाकार्ड वगैरे. पण तृणमूल काँग्रेस पक्षाचे 80 पेक्षा अधिक आमदार निवडून आलेत, 80-81 काहीतरी. त्यापैकी फक्त 35 आमदार या धरण्यामध्ये सहभागी झाले. याचा अर्थच कमीत कमी 45 आमदार तिथे हजर नव्हते. आणि ही जागा कुठेतरी विधान भवनापासून दूर वगैरे नाहीये. विधानसभेचं अधिवेशन चालू आहे आणि आमदार ह्याचं सगळ्यात मोठं कर्तव्य विधानसभेतली हजेरी असते, विधान भवनाच्या परिसरामधली हजेरी असते. आणि तिथेच असलेल्या धरण्यामध्ये जर तृणमूल काँग्रेसचे नव्याने निवडून आलेले 45 आमदार पक्षासाठी आयोजित केलेल्या पहिल्या जाहीर धरण्याच्या कार्यक्रमातून गायब असतील तर घर फिरलं आणि वासे फिरले असं म्हणावं लागतं. अर्थात हे काय पहिलं नाही, उद्धव ठाकरेंची अवस्था पण बघितली. 20 जून 2022 विधान परिषदेसाठी मतदान करून निघालेले 15, 20, 22 आमदार थेट सुरतला गेले आणि ते पुढे गुवाहाटीला पोहोचले. तोपर्यंत ती संख्या 40-41 झालेली होती. उद्धव ठाकरेंना या आमदारांनी झुगारलं तर कशाला झुगारलं? आम्ही आमदार आहोत, आमच्या पाठबळावर तुम्ही मुख्यमंत्री पद घोषवताय आणि आम्हालाच वर्षा बंगल्याची दारं बंद करून ठेवता. ही जी नाराजी होती ती नंतर अनेकांनी बोलून दाखवली. आता सुद्धा ममता दिदींच्या गळपातल्या, गोटातल्या अनेक आमदार नेत्यांची तीच तक्रार आहे
की पक्षामध्ये ममता दिदींनी आपला पुतण्या अभिषेक बॅनर्जी ह्याचं इतकं प्रस्थ वाढवून ठेवलं होतं की सामान्य कार्यकर्ता, आमदार, खासदार सुद्धा ममता दिदींना थेट भेटू शकत नव्हता, किंबहुना अभिषेक बॅनर्जीलाही भेटू शकत नव्हता. त्यांचे जो कोणी दलाल असतील त्या दलालामार्फत अभिषेक बॅनर्जी किंवा ममता बॅनर्जींपर्यंत पोहोचावं लागत होतं. सत्ता होती, सत्तेची ऊब होती. आता ती सत्तेची ऊब गेलेली, सत्तेचा तो अधिकार गेलेला आहे. तुमच्यावर, तुमच्या डोक्यावर मिरे वाटण्याची क्षमता आज शुभेंदू अधिकारी या नव्या मुख्यमंत्र्याच्या हातात आहे. आणि ममता दिदी दमदाटी करू शकतील फार तर, पण त्याच्या पलीकडे जाऊन काही करू शकणार नाही. आणि आता ममता दिदींना कार्यकर्ते, नेते, निदर्शन, आमदार यांची किंमत कळायला लागली. पण मग ज्या वेळेला कालपर्यंत खाली वाकून मुजरा करणारा असतो त्याला आपली किंमत कळते आणि तुमची किंमत कमी झालेली आहे याची जाणीव होते, तेव्हा तो तुमच्या दमदाटीला घाबरत नाही, दमदाटीला घाबरत नाही. आठवतं मध्यंतरी एक चर्चा चालू होती, उद्धव ठाकरेंच्या पक्षातले जे 9 खासदार आहेत लोकसभेचे, त्यातले 6 ते 7 लोक शिंदे शिवसेनेत जाणार आहेत. काय तक्रार होती? आम्हाला कोणी भेटत नाहीत, ना पक्षप्रमुख भेटतात, ना त्यांचे लाडके चिरंजीव भेटतात, ना आमच्याकडे जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीसाठी हे पिता पुत्र फिरकतात. हीच तक्रार होती ना. ममता दिदीकडची तक्रार सुद्धा वेगळी नाही. पण या तक्रारी दबल्या जातात जेव्हा तुमच्या हातात अनिर्बंध सत्ता असते. पक्षप्रमुखच मुख्यमंत्री होता आणि ज्यांच्या बळावर ते मुख्यमंत्री पद मिळवले त्यांना शिवसेनेमध्ये काडीची किंमत नव्हती. तिथे सगळं गणित विस्कटत गेलं आणि उद्धव ठाकरेंना 2.5 वर्षांनी सत्ता सोडावी लागली. आज ममता बॅनर्जींची अवस्था ती आहे. परत पक्षाला नव्याने पायावर उभं करायचं, संजीवनी द्यायची, याच्यासाठी आपल्या घरी वेगवेगळ्या बैठकांचा सपाटा ममता बॅनर्जीने लावलाय. जसं नाराज खासदार जातील या भीतीपोटी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर त्या सगळ्या आमदारांना, खासदारांना बोलवून घेतलं होतं. तसंच काहीच प्रकरण ममता दिदीचं चालू आहे. एक प्रकारे ममता दिदींचा पक्ष हा सुद्धा आता तृणमूल काँग्रेस कंसात उभाठा असं झालेलं आहे. आणि खात्री नाहीये कोण आपल्या बरोबर टिकतील. आपला आदेश पाळून त्यानुसार किती लोक वागतील याची ममता दिदीला खात्री राहिली नशी उद्धव ठाकरेंना नाही. म्हणून आदित्य ठाकरेंनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला खूप थैथयाट केला. पण काँग्रेस आणि शिवसेना उभाठा यांच्या आमदारांची बेरीज एक खासदार निवडून आणू शकत असताना सुद्धा उद्धव ठाकरेंना धाडस करता आलं नाही की 7वा उमेदवार शिवसेनेचा उभा करावा. निमूटपणे शरद पवारांच्या नावासमोर मान डोलवावी लागली. 4 मे नंतर हळूहळू करत ममता दिदीचं डोकं ठिकाणावर येते. हे आमदार, हे खासदार आपल्याला आता दाद देणार नाहीत याची जाणीव झाली आहे. 2-4 प्रवक्ते त्यांची पक्षातून हाकलपट्टी करून हे वादळ ममता दिदीला आवरता येणार नाही. आणि आत्तापासूनच तो रिजू दत्ता किंवा काकोली, काय ती घोष किंवा काय बाई आहे, खासदार आहे, ते सगळे उघडपणे बोलायला लागले की ममता दिदीने आपल्या पुतण्याचे लाड करता करता पक्षाचं फार वाटोळं करून टाकलं. हे आता उघडपणे लोक बोलायला लागलेत, बोलायला लागले. ही वेळ कशासाठी आली हे लक्षात घ्यायचं असतं. आपण कितीही मोठे होऊ, पण जो शिखरावर बसलेला असतो त्यांनी एक लक्षात ठेवायचं असतं, जितक्या खालच्या खालच्या थरामध्ये सामान्य माणसं असतात
ते तुमचा बोजा पेलत असतात म्हणून तुम्ही शिखरावर बसलेले असतात. तुम्ही कळसावरचा कलश असाल, पण मंदिराच्या पायातले दगड त्या कलशाला देवापेक्षाही उंच करून ठेवतात. तेव्हा कलशाने पायातल्या दगडांना हिणवायचं नसतं, अपमानित करायचं नसतं. आणि म्हणूनच गडगडलेला कोसळलेला पक्ष परत सावरण्यासाठी जे पहिलं आंदोलन जाहीरपणे ममता दिदींनी हाती घेतलं आणि विधान भवनामध्ये बुलडोजर वगैरे कारवाईच्या विरोधामध्ये आंबेडकर पुतळ्यासमोर धरण्याचा कार्यक्रम घेतला, त्याला अर्ध्यापेक्षा अधिक नवनिर्वाचित आमदार गायब राहिले. तर त्या प्रत्येक आमदाराला खात्री आहे आज आपल्याला दमदाटी करणं आणि आपल्या विरुद्ध पक्षशिस्तीचा बडगा उघडणं एवढी सुद्धा ममता दिदीच्या मनगटात आज ताकद राहिलेली नाही. पण याला सगळ्याला स्वतः ममता दिदी जबाबदार आहेत हे विसरता कामा नये. अहंकाराच्या आहारी जाऊन त्यांनी ही परिस्थिती ओढवून घेतलेली आहे. अगदी तुमचे परिचित मित्र असलेले उद्धव ठाकरे, INDI गठबंधनातले मित्र पक्ष, त्यांची अवस्था ही 3 वर्ष 4 वर्षापूर्वीपासून अशी का झाली आहे याकडे ममता दिदींनी डोळसपणे बघितलं असतं. शरद पवारांच्या सगळ्या राजकारणाचा विचका ममता दिदीने डोळसपणे अभ्यासला असता तर ममता दिदीवर ही वेळ आज आली नसती. पण सांगणार कोण आणि समजावणार कोण? ज्या वेळेला सत्ता तुमच्या हाती असते आणि सत्तेच्या नशेत तुम्ही इतके मशगूल झालेले असता, तेव्हा शुद्धीत आणणारी गोष्ट किंवा उपाय तुम्हाला तुमच्यावरचा हल्ला वाटतो आणि तुम्ही रसातळाला जाता. असो, ममता दिदीचे 80 पैकी फक्त 35 आमदार त्या धरण्याला हजर राहिले आणि बाकीचे विधान भवनात असूनही तिकडे पाठ फिरवून बसले. त्याचा अर्थ ममता दिदीला जितक्या लवकर समजेल तेवढं त्यांच्या पक्षाचं पुनरुज्जीवन नव्याने सुरू होऊ शकेल. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.